मित्रांनो, कित्येक वेळा आपल्याला आपल्या कामाचा कंटाळा येतो. अरे, हा जॉब मला मिळायला हवा होता. हे पद मला मिळायला हवे होते. आमची कंपनी अमुक-अमुक आहे. आमची कंपनी चांगली आहे, पण बॉस चांगला नाही. असे बहुतांश वेळेला आपल्याकडून नावे ठेवले. आपण प्रवास करताना किंवा ऑफिसला जात असताना एकट्याने जरी नकारात्मक बोलण्याची सुरुवात केली, की सर्वजण त्यामध्ये सामील होऊन जातात. ही गोष्ट मी तुम्हाला का सांगत आहे, त्याचे हे पुढील एक उदाहरण आहे. जॉनी लामी आणि तिचा नवरा सकाळी 5 वाजता उठले. कारण घराची बेल वाजत होती. तिने व तिच्या नवऱ्याने दरवाजा उघडला. तसे पोलीस दिसले. पोलिसांच्या बरोबर एक तरुण मुलगा होता, वॉल्टर कार. पोलिसांनी लॅमीला विचारले, याला तुम्ही ओळखता का? तेव्हा लॅमी यांनी सांगितले, हा कामावरती रुजू होणारा मुलगा आहे. आज याचा पहिला दिवस आहे. कॅरी हा न्यू ऑर्लियन्समधून होता. न्यू ऑर्लियन्समध्ये ज्या वेळेला वादळ आले त्यावेळी त्याने घर गमावले होते. घरामध्ये 2 भावंडेही आहे. त्याची जबाबदारी कॅरी याच्यावरती येऊन ठेपली आहे. कॅरी हा स्वतः इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. चक्रीवादळामुळे सर्व आयुष्य बदलले होते. त्याला कामाचा शोध घ्यायचा होता. बेल ऑफ स्विमिंगमध्ये त्याला काम मिळालं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कामावरती रुजू व्हायचे होते. त्याने घरातील कार घेऊन ओनवूडकडून पेनहामकडे निघाला. वाटेत त्याची गाडी बंद पडली. रस्ता विरान असल्याने लिफ्ट मिळणेही कठीण होते. त्याने गाडी तिथेच सोडली व पेनहामकडे चालत निघाला. हे अंतर 32 किलोमीटर इतके होते. कॅरी रात्रभर चालला. अगदी पहाटे पोलिसांच्या निदर्शनास तो आला. त्याने पोलिसांना सांगून टाकले की काम मिळवण्यासाठी तो ओनवूड ते पेनहाम चालत जात आहे. पोलिसांनी त्याला गाडीत बसवून बेलहॉप्स मुव्हिंगच्या कंपनीचे मालक म्हणजे लॅमीच्या घरी आणले. जॉनी लॅमीने ज्यावेळी कॅरीची ही गोष्ट ऐकली त्यावेळी तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिने कॅरीला खरी बसवले. थोडीशी झोप घेण्याची विनंती केली, मात्र त्याने नकार दिला व कामावरती रुजू होण्यासाठी निघून गेला. कामावरती वेळेच्या आधी पोहोचला व दिवसभर कामही केले. त्यावेळी बेलहॉप्स कंपनीचे मालक म्हणजे जेनी लॅमीच्या नवऱ्याने कॅरी यांना स्वतःची नवी कोरी कार देऊ केली. ही पूर्ण कथा ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सांगितली व गोमी फंड याद्वारे कॅरीच्या कारसाठी लोकांकडून पैशाचे आवाहन देखील केले गेले. लोकांनीही 70,000 रुपयांची मदत केली. मित्रांनो, वॉल्टर कार हे फक्त एक उदाहरण होतं आपल्या कामावर प्रेम करण्याचं. आपण आयुष्याची 30 वर्षे ही कामाच्या ठिकाणी घालवत असतो. हेच आपले कामाचे ठिकाण जर आपले ऊर्जेचे ठिकाण झाले तर आपण आयुष्यामध्ये स्वर्ग तयार करू शकेल. आपण स्वतःच आपले कामाचे ठिकाण सकारात्मक ऊर्जेने भरावे असावे. शेवटी म्हणतात ना, कोणतीही कंपनी मोठी नसते, त्यातील लोक, त्यातील कर्मचारी, त्यातील कामगार त्या कंपनीला मोठे करत असतात. धन्यवाद.